तर आज केलं तर सगळ्यांनी मिळून पार्टीचं नियोजन. तर सगळ्यात आधी काम त्यानं आवरलो, त्यानंतर ना आपली राधा काढून चाललो मामा इकडं, कारण तिकडं आजच्या पार्टीचं नियोजन होतं. मग काय लगेच गेलो मामा इथं. तिथं थोडा वेळ बसलो, तिथनं अजितला त्यानं घेऊन गेलो गावात, कारण गावात चिकन आणायचं होतं. थोड्या वेळात गेलो बघा गावात. गावात गेल्यानंतर ना सगळ्यात पहिला चिकनच्या दुकानात गेलो आणि तिथनं चिकन त्यानं घेऊन गेलो, मसाला त्यानं घ्यायला. मसाला आणि चिकन घेऊन तिथनं आपली राधा काढून डायरेक्ट गेलो मामा इकडं. तिथं जाऊपर्यंत आम्ही त्यांना आधीच मसाला त्यानं करून ठेवायला लावलेला. मग तिथे गेल्यानंतर ना मसाला बघूला त्यानं घेऊन डायरेक्ट गेलो वर चिकवाया बागत आणि तिथं जाऊन सगळ्यात पहिला चूल त्यानं तयार केली आणि आबीला जळान त्यानं आणायला लावलं आणि त्यानंतर ना बघुल्याला माती पण लावून घेतली. मग त्यानंतर ना चिकन त्यानं झाप करून असं धुवून घेतलं आणि व्हिडिओच्या नादाने इकडे आबी काम बार करायला. त्यानंतर ना चिकन धुतलेलं वतलं बघूला सगळं. त्यानंतर ना मिक्स त्यानं करून शिजू घातलं आणि इकडे चुलीला जाळ घाल म्हणल्यावर आबी सगळी चिकवायची पालच टाकायला आणि सगळं दोरच केलता येणं आणि इकडे शिजलं बघायला अर्धा किलो संपल तर आबीनं एकट्यानंच. थोड्या वेळ चिकन त्यानं शिजून तयार झालं. मग सगळेजण लगेच झप्प करून जेवायला बसलो. रस्ता एकदम क्वालिटी चालता, त्यात काय विषयच नाही आणि बोलत बोलत जेवायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागलेलं. सगळ्यांचं जेवण पण झाल्यानंतर ना तिथनं आवरून आम्ही चाललो घरला. सगळ्यात पहिला अजितला घरापाशी नेऊन सोडलो आणि तिथनं आपली राधा घेऊन मी जातो घरला. तुम्ही पण जाता जाता एक काम करा, की आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.